नमस्कार मित्रांनो, फ्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लागीर झालंची भाग 7. तन्वी म्हणाली, ठीक आहे, सुनंदा झोपलेली आहे तर तिला झोपू द्या, मी नंतर कॉल करेल. त्यानंतर तन्वी एकटीच हॉस्पिटलमध्ये जायला निघते. तन्वीला परत हॉस्पिटलमध्ये जाताना बघून तिची आई तिला परत बोलते, तन्वी कुठे निघाली? तन्वी म्हणाली, आई मी हॉस्पिटलमध्ये जात आहे, तिथे गेल्यावर तुला फोन करेल. आई म्हणाली, बरं जा, पण जेवण तर कर, काल पण जेवण केले नाही. आईने काही न बोलता जाण्याची परवानगी दिल्यामुळे तन्वीला बरे वाटले आणि तिने आपल्या आईला मिठी मारली. त्यावर आई बोलली, पुरे झाले आता, आईचा लाड, मी काय उगाचच रागवते का बघ बाळा, मला तुझी काळजी वाटते म्हणूनच मी बोलते ना. हे जग चांगलं नाही बेटा, इथे सरळ व्यक्तीचा कुणीही फायदा घेतात. तन्वी म्हणाली, आई मी मोठी झाली आता, आपली काळजी घेऊ शकते. आई म्हणाली, मोठी झाली म्हणून तर भीती वाटते, आणि एका आईची काळजी तू कशी समजशील? तन्वी म्हणाली, पुरे झाले आई, तुझे इमोशनल डायलॉग, नेहमी का ग निरूपा रॉय सारखी रडत असते. मी तुला कॉल करेल, काळजी करू नको. एवढे बोलतच ती बाहेर निघते. ऑटो पकडून सरळ हॉस्पिटलमध्ये जाते. हॉस्पिटलला गेल्याबरोबर अनुरागला दुरून बघते. तो अजूनही बेशुद्ध असतो. डॉक्टर सांगतात, आता जर अनुरागला शुद्ध आले नाही तर तो कोमात जाण्याची शक्यता आहे. हे ऐकताच अनुरागची आई, बाबा आणि तन्वीला शॉक लागतो. अनुरागचे बाबा डॉक्टरवर ओरडतात, हे बघा डॉक्टर, तुम्ही काही करा आणि त्याला शुद्धीवर आणा. मला काही माहीत नाही, नाहीतर मी तुमच्या हॉस्पिटलवर केस करेन. डॉक्टर म्हणतात, मिस्टर देशमुख, आम्ही आमच्याकडून सगळे प्रयत्न केले, आता काय ते देवाच्या हातात आहे. जर तो कोमात गेला तर त्याला शुद्धीत यायला 1 महिना किंवा 1 वर्षसुद्धा लागू शकते. मी एकच म्हणेन, तुम्ही आपली हिंमत सोडू नका. त्याची बाकी कंडिशन स्टेबल आहे. आता सगळे त्याच्या शुद्धीवर येण्यावर आहे. तन्वी हॉस्पिटलमधून लगेच बाहेर पडते आणि सरळ सिद्धिविनायकला जाते. तिथे जाऊन ती बाप्पाच्या समोर हात जोडून प्रार्थना करू लागते आणि तिथेच बसून मंत्र म्हणू लागते, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. तिला मंदिरात जाऊन बराच वेळ झालेला असतो. तिकडे सुनंदा आपल्या आईला विचारते, आई तन्वीचा फोन आला होता का? त्यावर ती म्हणते, हो आला होता, पण तू झोपलेली आहे असे सांगितले. सुनंदा म्हणाला, काय केले तू? मला उठवायला हवे होते ना, मला तिच्यासोबत जायचे होते. सुनंदाची आई म्हणाली, तुला आता परत कशाला जायचे आहे? तसाही ज्याचा ॲक्सिडेंट झाला तो तिचा मित्र आहे ना, जाऊ दे ना मग तिला, तू कशाला जाते? त्यावर सुनंदा चिडून म्हणते, आई तू अशी कशी म्हणू शकते? तुला माहिती आहे ना, तन्वी माझी एकुलती एक मैत्रीण आहे. ती जर अडचणीत असेल तर तिला मदत करणे माझे कर्तव्य आहे. उद्या मला काही कमी जास्त झाले ना तर ती आपल्या जीवाचे रान करून टाकेल. एवढी गाढ मैत्री आहे आमची. आणि हो, अनुराग हा फक्त तन्वीचाच नाही तर माझा सुद्धा मित्र आहे, आणि आता त्याला आमची गरज आहे. आता मला लगेच निघावे लागेल. आणि हो, जमले तर आज सुद्धा आम्ही हॉस्पिटलमध्ये थांबू, वाट बघशील नको. तशीच निघते आणि वाटेल तिला फोन लावते, पण तन्वी काही फोन उचलत नाही. सुनंदा सरळ हॉस्पिटलमध्ये जाते. तिथे तिला अनुरागचे बाबा दिसतात. ती त्यांना तन्वीबद्दल विचारते, तेव्हा त्यांना सुद्धा तिच्याबद्दल माहिती नसते. सुनंदा बरीच वेळ तन्वीची वाट बघत असते, पण तन्वी काही केल्या येत नाही. हॉस्पिटलमध्ये थोड्याच वेळात डॉक्टरांची धावपळ सुरू होते. सुनंदा लगेच ICU जवळ जाऊन बघते तर अनुराग जोराजोराने आपले शरीर आपटत असतो. त्यामुळे डॉक्टर त्याला लवकरात लवकर इंजेक्शन देऊ लागतात आणि सुनंदाच्या
स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही, कारण अनुरागला आता शुद्ध आली असते. डॉक्टर बाहेर येऊन म्हणतात, हा एक चमत्कारच आहे. अचानक त्याला शुद्ध आली. आता त्याला कसलाच धोका नाही. तुम्ही त्याला भेटू शकता, पण जास्त बोलू नका. त्याचे असे लगेच शुद्धीत येणे म्हणजे नक्कीच कुणाच्या तरी प्रार्थनेचा असर आहे. सुनंदा डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर, तुम्ही सुद्धा देवावर विश्वास ठेवता? त्यावर डॉक्टर हसत म्हणतात, का नाही बेटा, शेवटी आम्ही सुद्धा मनुष्यच आहोत ना. दुःख झाले किंवा आनंद झाला तेव्हा आम्ही सुद्धा देवासमोर प्रार्थना करतोच की. त्यावर सुनंदा डॉक्टरला म्हणते, थँक्यू डॉक्टर, तुम्ही अनुरागला वाचवले. तुमचे खूप खूप उपकार झाले. डॉक्टर म्हणतात, मिस तन्वी कुठे आहे? त्यांनी अनुरागसाठी खूप कष्ट घेतले आणि आता आनंदाच्या क्षणी त्या मिसिंग आहे. सुनंदा म्हणाली, सर, अनुरागला वाचवण्यात तिचाच सहभाग आहे. तुम्ही म्हणत होता ना की कुणाच्या तरी प्रार्थनेचा असर आहे, तो आमच्या तन्वीचा आहे. आणि आता मला पूर्ण विश्वास आहे ती कुठे असेल. मी लगेच जाऊन तिला ही गुड न्यूज देते. सुनंदा तशी धावत पडत निघते आणि सिद्धिविनायक मंदिरात पोहोचते. तिथे सुनंदाला तन्वी डोळे बंद करून मंत्र म्हणताना दिसते. सुनंदा सुद्धा बाप्पाला हात जोडते आणि तन्वीला म्हणते, तन्वी, उघड डोळे. बाप्पाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. अनुरागला शुद्ध आली. उठ, चल लवकर अनुरागला भेटायला. तन्वी हळूच डोळे उघडते आणि तन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. सुनंदा तिचे डोळे पुसत म्हणते, आता नाही रडायचे तन्वी, तू खरंच खूप ग्रेट आहे. आपल्या अनुरागला मृत्यूच्या जाळ्यातून बाहेर काढले. तन्वीच्या तोंडून शब्दच फुटत नाही. तेवढ्यात पुजारी तन्वीजवळ येत म्हणतात, हा घे प्रसाद पोरी. माझे लक्ष होते तुझ्याकडे. तुझा बाप्पावर असलेल्या विश्वासानेच बाप्पाने तुझी मदत केली आणि समोरही करेल. तन्वी प्रसाद घेऊन सरळ हॉस्पिटलमध्ये जाते. अनुरागला भेटायला आत जाणार तेवढ्यात दारात सिया उभी असते आणि ती तन्वीला आत जायला विरोध करते. सिया म्हणते, तन्वी, तू अनुरागला भेटू शकत नाही. तू माझ्या भावापासून दूर राहा. तुझ्यासारख्या मुलीची माझ्या भावाला काहीच गरज नाही. तन्वी म्हणाली, दी, मला बस थोडा वेळ भेटू द्या. मी त्याला हा आणलेला प्रसाद देऊन निघून जाईल. सिया म्हणाली, हे, मला दी वगैरे म्हणू नको. मला सिया मॅम म्हण. तुझी अवकात नाही मला दी म्हणायची. नको तुझा प्रसाद, चालती हो इथून. तेवढ्यात अनुरागचे बाबा हातात औषध घेऊन येतात आणि सियाला तन्वीसोबत दुर्व्यवहार करताना बघून सियावर ओरडतात. सिया, तू तन्वीसोबत अशी कशी बोलत आहे? तिला अनुरागला भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यानंतर तू तन्वीचा अपमान केला तर लक्षात ठेव. बाजूला हो दारातून आणि जाऊ दे तिला आत. न राहून सियाला बाजूला व्हावे लागते. देशमुख म्हणतात, तन्वी, तू अनुरागला कधीही भेटू शकते आणि तुला कोणीच काही बोलू शकणार नाही. तन्वी आणि सुनंदा दोघीही आत जातात. अनुराग दोघींना बघून हळूच हसतो आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटते की त्याला वेदना होत आहे. त्यावर तन्वी त्याला म्हणते, शांत हो अनुराग, काही बोलू नको. तुला त्रास होईल. तू पूर्णपणे बरा हो, आपण नंतर बोलू. मी तुझ्यासाठी प्रसाद आणला आणि प्रसादाचे काही दाणे ती त्याच्या तोंडात टाकते आणि आणलेला अंगारा त्याच्या कपाळावर लावते आणि म्हणते, तू शुद्धीत आला एवढेच खूप झाले. आपल्याला बोलायला तर संपूर्ण आयुष्य बाकी आहे. किती घाबरलो होतो आम्ही सगळे. आता पटकन बरा हो. आम्हाला तुझा असे शांत बघायची सवय नाही. तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात, अनुरागला आता आरामाची गरज आहे. तन्वी बेटा, आता याला रेस्ट करू दे.
बरं का अनुराग, यू आर सो लकी. यू हॅव अ फ्रेंड लाईक तन्वी. तन्वी अनुरागच्या वडिलांना म्हणते. अंकल, तुमचे काही ऑब्जेक्शन नसेल तर अनुराग बरा होईपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये राहिले तर तुम्हाला चालेल का? देशमुख म्हणतात, हो, का नाही बेटा, पण तू आधी तुझ्या आईबाबांना विचार, त्यांचे काय मत आहे ते. तू जर त्याच्याजवळ राहिली तर तो लवकर बरा होईल. वाईट याच गोष्टीचं वाटते. परवा त्याचा वाढदिवस आहे आणि नेहमी आम्ही त्याचा वाढदिवस ग्रँड सेलिब्रेट करतो, पण यावर्षी त्याचा साधा वाढदिवससुद्धा करता येणार नाही. तन्वी म्हणाली, काय सांगता अंकल? अनुरागचा वाढदिवस आहे, तोही परवा. तुम्ही काही काळजी करू नका, आपण त्याचा वाढदिवस नक्कीच सेलिब्रेट करू. कसा करायचा ते तुम्ही आमच्या दोघींवर सोडा. हां, पण अनुरागला याबद्दल कळता कामा नये, त्याच्यासाठी सरप्राईज असणार. अंकल, आम्ही दोघी बाहेर जाऊन परत येतो आणि आज पण आम्ही दोघी इथेच राहू. दोघीही हॉस्पिटल बाहेर जातात आणि अनुरागचे वडील तन्वीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून म्हणतात, खरंच खूप गोड मुलगी आहे ही. तन्वी आज खूप आनंदी होती. तिने लगेच आपल्या वडिलांना फोन लावला आणि अनुराग शुद्धीत येण्याची बातमी दिली. त्यावर तिचे बाबा तिला बोलले, खूप छान झाले बेटा, शेवटी देवाने कृपा केलीच. तन्वी म्हणाली, हो बाबा. बाबा, मला एक सांगायचे होते. मी ठरवले की अनुराग ठीक होतपर्यंत मी हॉस्पिटलमध्येच राहील. प्लीज मला राहण्याची परवानगी द्या. आणि हो, आईलासुद्धा समजून सांगा. तन्वीचे वडील म्हणतात, ठीक आहे बेटा, आपली काळजी घे. आणि हो, मी घरून तुझ्या आणि सुनंदाचा डब्बा घेऊन येईल आणि अनुरागला सुद्धा भेटेल. तन्वी म्हणाली, ठीक आहे बाबा. फोन ठेवून तन्वी सुनंदाला म्हणते, सुनंदा, चल आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि इन्स्पेक्टरला सांगू अनुरागच्या ॲक्सिडेंट मागे करणचा हात आहे ते. दोघीही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात आणि तिथे जाऊन इन्स्पेक्टर राऊत यांना भेटतात. तन्वी म्हणाली, सर, मी तन्वी इनामदार. अनुराग देशमुखच्या ॲक्सिडेंट संबंधी मला काही सांगायचे आहे. त्या दिवशी तुम्ही मला कुणावर संशय आहे का असे विचारले होते ना, तर मला तुम्हाला सांगायचे आहे की आमच्या कॉलेजमध्ये करण नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यावर मला संशय आहे. राऊत म्हणतात, तुम्हाला त्याच्यावर संशय असण्याचे कारण? तन्वी म्हणाली, सर, त्याचे आणि अनुरागचे 2 दिवस आधी भांडण झाले होते आणि अनुरागने त्याच्या गालावर सगळ्या मुलांसमोर मारले होते. तेव्हा त्याने अनुरागला मी तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती आणि तसेच तो कॉलेजचा ट्रस्टीचा मुलगा आहे. राऊत म्हणतात, बरं, ठीक आहे, पण आता आम्हाला आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन अनुरागचे स्टेटमेंट घ्यावे लागेल. आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला की अनुरागला शुद्ध आली आहे. आम्ही तिकडेच निघत आहोत. तन्वी म्हणाली, सर, आम्ही पण तुमच्यासोबत आलो तर चालेल का? हो, चला. दोघीही इन्स्पेक्टर राऊतसोबत निघतात. हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. इन्स्पेक्टर डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर, अनुराग आता कसा आहे? त्याचे स्टेटमेंट घ्यायचे आहे. तो बोलण्याच्या परिस्थितीत आहे का? डॉक्टर म्हणतात, अनुराग आता ठीक आहे, तुम्ही त्याचे स्टेटमेंट घेऊ शकता. पण हो, तुम्ही त्याला जास्त त्याच्या डोक्याला ताण होईल असे काही करू नका, कारण त्याच्या डोक्याला मार लागला आहे. राऊत म्हणतात, हो हो डॉक्टर, आम्ही त्याची काळजी घेऊ. राऊत अनुरागच्या रूममध्ये जातात. तिथे आधीच अनुरागचे बाबा आणि आई असतात. तन्वी आणि सुनंदासुद्धा आत जातात. इन्स्पेक्टर अनुरागला विचारतात, हॅलो अनुराग, कसा आहेस? आम्ही तुझे स्टेटमेंट घ्यायला आलो. अनुराग मान हलवून हो म्हणू लागला आणि स्टेटमेंट लिहायला घेतात. बोल अनुराग, त्या दिवशी काय झाले होते? त्यावर अनुराग हळूहळू सांगू लागला. सर,
त्या दिवशी मी रोजच्याप्रमाणे आपल्या बाईकने कॉलेजला निघालो होतो. जवळजवळ सकाळचे 10 वाजले असतील. त्या रस्त्यावर वर्दळ नाहीच्या बरोबर होती. मी गाडी हळू चालवत होतो, तर अचानक कुणीतरी माझ्या बाईकला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे मी जोरदार खाली पडलो आणि माझी बाईक दूर फेकली गेली. मला जास्त काही लागले नव्हते. मी कसा तरी उठण्याचा प्रयत्न करत होतो. मला कोणी धडक दिली हे बघण्यासाठी मी कसाबसा उभा झालो. समोर बघितले तर तो करण होता. मी त्याला बघून स्तब्धच झालो. त्याच्यासोबत आणखी 2-4 मुले होती. बघता बघता त्यांनी मला हॉकी स्टिकने मारायला सुरुवात केली. मी काहीच करू शकलो नाही आणि क्षणार्धात मी बेशुद्ध झालो. नंतर काय झाले मला काहीच माहीत नाही. राऊत म्हणतात, अनुराग, त्याने तुमच्यावर हमला का केला? अनुराग म्हणाला, तर तो कॉलेजमध्ये तन्वीला उलटसुलट बोलत होता. त्यामुळे मी त्याच्या कानाखाली लागली. त्यामुळे त्याने त्याचा बदला घेतला. राऊत म्हणतात, ठीक आहे अनुराग, मी तुमचे स्टेटमेंट लिहून घेतले आहे. त्याच्या आधारावर आम्ही पुढील कारवाई करू. इन्स्पेक्टर राऊत तिथून निघून गेले. पण अनुरागच्या आईने अनुरागचे स्टेटमेंट ऐकल्यावर तिला कळले अनुरागने तन्वीसाठी करणसोबत भांडण केले आणि त्यामुळे त्याने अनुरागवर हमला केला. त्यामुळे ती तन्वीकडे रागाने बघू लागली आणि अनुरागच्या बाबांकडे बघून म्हणू लागली, मी तुम्हाला म्हटले होते ना, याच मुलीमुळे आपल्या मुलावर ही वेळ आली आहे. तेव्हा तुम्ही माझे काही ऐकले नाही. आणि काय ग, एवढे होऊ नाही तुला काही फरक पडत नाही? तरीही माझ्या मुलाच्या मागे पुढे करत आहे. चालती होय त्याच्या जीवनातून. तन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भेटूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.